फ्रेंड आंघोळ वगैरे करून रेडी झाले बघा. आणि तोंडात तर आता इथं लागलंय थोडी पेन, तर जास्तच रक्त निघायलंय. मला वाटतंय राहते का नाही, आता लय मोठा प्रश्न पडलाय. आता रेडी होऊन जायचंच आहे. आणि आईनं आता स्वयंपाक बनवलाय. काय भाजी बनवलीच आहे? बटाट्याची. तुझी तब्येत खराब झाली का? तोंड आणि हिन सुकलंय नुसतं. कुठं लागलंय दसकट बघू दे. लागलंय बाई इथं. कसं काय? पायच पडला त्याच्यावर, पुन्हा काडी की मोठी घुसली मध्ये. अवघड झालं की म्हणतो ना आता. दोघं जाळ उठलाय पाय. दवाखान्यात दाखवूच. दाखवून आली तर अवघड आहे बाबा. बाबा माझं दुखतं रोज चिघळायले. काय करावं काही कळना मला. काय कशामुळे असं होतंय? मेलेलं बरं, माणसाचा जन्म नकोच आहे. एकदा मरण येऊ दे, पुन्हा कधीच माणसाच्या जन्माला यायचं नाही. बस इतका ते असते का एवढा मोठा संघर्ष, आणि त्याच्यात हे असले दुखणे. कराय बी येणार खाता बी येणार, असं झाला विषय. खाली टाकायचं, चावून खायचं. पिल्लू तुझं काय चाललंय माय? हा हे बघा, ही माझा भातचा आहे. दूध पिऊन बघत आहे टुकू मुकू टुकू मुकू. पिल्लू चला आता, आज रविवार आहे. अनुष्काला दादाला भेटून यावं म्हणलं. काही काम तर नाही दुसरं. आता काय ही तोंडातलं लय घाण दिसायले. कोणी वाईट कमेंट करू नका. आता कवर राहते काय माहित नाही मला बी. दवाखाना 2दा केलाय, जास्तच चिघळायला लागले. वैताग आलाय मला ह्या दुखण्याचा. मला वाटतंय माणसाचं वय अर्ध होत आलं की असे दुखणे वाढतात का काय कोणाला माहिती. आता मला 28 वर्ष चालू आहे. 30 व्हायला अजून 2 बाकी. तर एवढं दुखण्याने यापून टाकलंय की काही बी दुखतंय, काही बी. निगेटिव्ह विचार तर मी करत नाही, पॉझिटिव्हच करते. पण काही बी होईलय त्यामुळे भीती वाटते. सगळा चेहरा चांगला आहे, होटामुळे कसलं दिसायले भंगार. वैताग आलाय मला. बघू साध्या वाटा नाही, बघू साध्या. आमच्या इथं कोण शेजारी पाजारी नसते बघा. असं आमचं घर आहे एकटंच रानामध्ये. रेडी झाले, आता जेवण करायचंय आणि निघायचंय. जेवाय बी येते का नाही काय माहिती. लय विषय अवघड आहे माझा. मला काही माणसं म्हणले मी वयस्कर दिसायले. खरं सांगा, मी पहिल्यापेक्षा आता वयस्कर दिसायले का? दिसत असले तर कमेंट मध्ये सांगा नक्कीच. आजीकडे चालले आता. नको बा, तिला दाखवायचं नको तोंडातलं. कोणी बघितलं की जास्तच म्हणतंय वा राहते का नाही, एवढं दुःख झाले मोठं. कोण आरडलं? हे बघू शकताय, आमच्या आजोबांना असं शेड मारलेलं खूप दिवस झालं. आमच्या शेतामध्ये शेड आहे आणि इकडं असं राहतात. हे रोड आहे, म्हणजे इकडल्या साईडकडून लोक जे बाबळीचं झाड दिसते तिकडून रानात येतात. आणि रानात पूर्ण जयपूर वस्तीला रोड गेलेला आहे बघा. बघू आपण आजीचं काय चालू आहे ते. आणि बंड्या महागच आलाय. काय रे बंड्या, तुझं काय काम आहे? लय दुखायला होतं ना तुझं मागा, आता कस काय आला? नखरे तर लयच करते बघा. आमचं कुत्रा आता 12 वर्षाचं झालंय, म्हातारं झालंय. पहिला अंगावर झापा टाकायचं, आता किती स्लो मध्ये चालायला. एवढं फास्ट त्याला चलणं सध्या होत नाही, हे का नाही बंड्या? आमचं लाडकं कुत्र आहे. काय बाय, झालं का जेवण? नाही, कापूस झाला का याचायचं? तुझं बी दुखायलंय का काय? आवाज बी निघा नाही आज तर. आईचं बी दुखायलंय, तुझं बी दुखायलंय. अवघड झालं वा, दुखण्यानं हिरूनच टाकले सगळ्या माणसाला. आता मला काय माहिती दुधाला वरवा लावलाय म्हणून. हा पुरीला दूध लागत की मी लांब तिकडे संडासला चालली होती, हरण घेऊन गाडी काय माहिती. मला माहित असतं मी लवकरच उठले, पण मला माहितच नाही. आली होती मग तिने सांगितलं तुला तरी लावायचं की. चवी लक्षात नाही. तिला वाटलं भया येईल म्हणून ते गेली तसंच. इथं उभा राहते, हरण देतोय. ती म्हणला वाटतं हरण देऊन मी घरी गेलो. आता काय
जाऊ दे आता आजच्या दिवस ऍडजस्ट अंड्याची पोळी वगैरे खाऊ घालावं लागेल. भाऊ बी लक्ष देत नाही, एखाद्याशी आणतोय नक्की संगोला आणणार. तीनला तर ती बोरला पाणी आलं नाही, टेन्शन मध्ये आहेत त्यांचं काय. जाम मोठा झाला असेल पेरू, खायासारखंच नाही बाबा हे, खायला पण येणं झालं. पेरू खावा तरी कसं, इथं पेरूचं झाड आहे, जवळच जाते पेरूच्या. हे बघा कोणाकोणाला आवडतंय पेरू आहे का. मला लई खाऊ वाटायलाय, पण ही लागलंय त्यामुळे इतकी भीती वाटायली ना काही खायची. लागलं तर काहीच नाही, फोड आले फुटले फुगलं ती होट आणि तसलं दुःख झालंय माणसाला ना. कधी काय होईल ती सांगता येत नाही. आमच्या आजीनं झाड लावले, आयुष्यभर कायम आठवणीत राहीन बाबा. आमच्या इथं होते झाड खूप मी लहानपणी असताना, पण आता तर नव्हते. पण एवढंच पेरूचं झाड आले तर कुणी ना कुणी पेरू खाते. केलेली गोष्ट कधीच काही वाया जात नाही. नारळाचं झाड सध्या आमच्या इथं होतं, पण ते तोडून टाकलंय, लई झाडं तोडली. आता एकच झाड राहिलंय, ती बी आजीनंच लावले. केल्यावर काही पण होते म्हणतात तसं. आता मी इथं नसल्यामुळं, पण आता जर योग आलाय राहण्याचा इकडंच, तर आपण नक्कीच सुधारणा करू आणि तुम्हाला पण दाखवत चलू की काय काय म्हणजे झाडं वगैरे. आता मी झाडच विकत आणणार आहे. आमचं घर अजून व्यवस्थित बांधलं नसल्यामुळं मला लावू वाटत नाही झाडं ना. असं घर पण तसंच पाहिजे तेव्हा भारी दिसते. आधी घराचं काम झालं म्हणजे परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळं ते होत नाही. तुम्हाला दाखवते शेतामध्ये कसं धान उगवलंय आमचं. ह्या रानात रोटर केलं होतं पहिल्यांदा, आता सगळं काय म्हणतात त्याला आताशी उगवलंय बघा. हे गवत लय झालंय रानात, आता खुरपायचंय. दाखवते कसं चळक काकऱ्या दिसायला. आपलं मोठं मॅक्सिशन हार्बर आहे, सरकारी म्हणतात ह्याला आपल्या साध्या भाषेमध्ये. हे बघा दिसलं का. पण गवत लय झालंय त्यामुळं हे गवत काढून घ्यायचे, पण आताच नाही, मोठं मोठं झाल्याशिवाय खुरपाय बी येत नाही. हे बघा असं घर आहे आमचं रानात शेतामध्ये. आणि हे आमच्या आजीचं शेत नाही, पण बटाईनं केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं तर नाही, पण होतंय तवर करतो म्हणून बघा. बिचारे एवढे म्हातारे झाले तरी काम करतात. हे कापूस स्वतः आमच्या आजीनं कापूस एकटीनं विचलाय आणि एकच तुरीचा पट्टा पेरलेला. कसली तूर लकडून गेली, किती माल लागलाय बघा हद्दीच्या बाहेर. आता आमच्या तर वडिलांनी लई दिवस झालं तूर पेरलीच नाही, पण ह्यांनी असा खायापुरता पट्टा घातलाय बघा. किती माल लागला हे बघा, है का नाही. आश्चर्याची गोष्ट. इथून तिथून बघा तूर लकडून गेली पूर्ण. अशी जर तूर आली तर किती भारी होईल. त्यांचं स्वतःचं शेत नाही. हे बघा हे आपलं शेत. हे आजीचं आपलं म्हणलं तरी चालतंय, पण सगळेच माणसं याच्यात राहणार आहेत, खाणार आहेत. आपल्याच्यानं जितकं होतंय तितकं करावं ह्या हिशोबाने त्यांनी केलेलं आहे. घरी गेलेली आणि तेव्हा का माझी भाची पिऊ मला बोलवाय आली. पिऊ काय आलती रे वागा, आव उगा आलती. तू आता काय म्हणली, आत्या जेवायचं म्हणली का नाही सांग बरं. ती लेकरू गुन्हाच आहे ग माय माझं काळजीचं. तेव्हा जेवाय बोलवाय आली हाय का नाही पिवडे. हाय कर, कसे आहात म्हण. मी मस्त आहे म्हणाव, तुम्ही कशा आहात. पिलो हे बघा ही माझी भाची बाई आहे, आली मला जेवण कराय बोलवायला. चल वाग जीव, चल चल. तर मित्रांनो आम्ही करायलो जेवण. माझा फोन जरा खराब झाला असल्यामुळं काय क्लिअर दिसना झालंय. काय केलंय, बटाट्याची भाजी केली बघा, हिरव्या मिरच्याही टाकून आणि भाकर. गावाकडच्या जेवणाचीच काही मजा वेगळीच असते, कारण मी बाहेर हॉटेलमध्ये जेवले का माझं शरीर पोट असं टम फुगलं पुढं असं म्हणजे विचित्र दिसायला. आणि घरचं जेवलं का जेवण केल्याने पण वाटतंय आणि शरीर पण चांगलं राहतंय. ज्वारीची भाकर आणि गावाकडचं जेवण वा वा वा. खरंच कोणाकोणाला आवडतंय कमेंट मध्ये सांगा गावाकडचं जेवण. आम्ही सगळे जेवण करायला लागलो. हे आमचं असंच राडा असते. खायला येत नाही पण प्रयत्न करायले. असं आमचं साधं सोपं घर आहे बघा. इथं आम्ही स्वयंपाक वगैरे करतो, गॅस बीस आहे. आमच्या घराला नाव नका ठेवू बरं का.